अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर स्पष्ट दिसू लागलेला आहे। जागतिक शेअर बाजारातही घसरगुंडी पाहायला मिळाली। मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास 2 ते 3% वाढ झाली आणि क्रूडचे दर 4 आठवड्यांच्या उच्चांकावर उसळून आले। ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती $1.68 म्हणजे जवळपास 2% वाढून प्रति बॅरल $84.98 वर पोहोचल्या, तर अमेरिकी WTI क्रूडच्या किमती $1.65 किंवा 2.1% वाढीसह प्रति बॅरल $79.79 वर पोहोचले। दरम्यान पर्शियन आखातात भारताशी संबंधित 11 जहाजं अडकली आहेत, तर 148 भारतीय खलाशी अडकले आहेत। ही सर्व जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्ग मिळण्याची वाट पाहत आहेत। सरकारनं पर्शियन आखातातून बाहेर काढण्यासाठी भारताशी संबंधित 11 जहाजांची निवड केली आहे। यात भारतासाठी माल वाहून नेणाऱ्या 7 भारतीय ध्वजांकित जहाजांचा आणि 4 परदेशी जहाजांचा समावेश आहे। यापैकी 4 जहाजं खतांचा साठा घेऊन जात आहेत, तर भारताचं पश्चिम आशियातील तणावावर बारीक लक्ष असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलंय। भारतीय खलाशांच्या मृत्यूबाबत इराणी राजदूतावासाकडे स्पष्ट शब्दांत निषेधही व्यक्त करण्यात आला आहे। We are closely following the developments that are happening in West Asia. We continue to call for safe and unimpeded navigation and flow of commerce through the Strait of Hormuz. This is key for ensuring economic and energy security of people across the world. दरम्यान भारत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आपल्या गरजेच्या जवळपास 40% कच्चं तेल, 60% नैसर्गिक वायू म्हणजेच LNG आणि 90% LPG याच मार्गाने आखाती देशांकडून आयात करतो। त्यामुळे अमेरिकेकडून जर नवीन टोल आकारला गेला तर या नव्या टोल पद्धतीचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाहूया नेमका कसा परिणाम होऊ शकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। कच्च्या तेलाची आयात किंमत थेट वाढेल, याचा भार शेवटी ग्राहकांवर पडून भारतात महागाई वाढू शकते। जहाजांचं माल वाहतूक भाडं आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे द्यावा लागणारा वॉर रिस्क इन्शुरन्स वाढेल। तर भारताचं ऑइल इम्पोर्ट बिल हे डॉलरमध्ये असतं, त्यामुळे तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $1 जरी वाढ झाली तरी भारताचं वार्षिक बिल हे अब्जावधी डॉलर्सनं वाढतं। वाढत्या इंधन बिलामुळे परकीय चलनावर ताण येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया आणखी कमजोर होण्याची शक्यता वाढू शकते। इराण बधत नाही हे पाहून आता अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीची आम्ही सुरक्षा करतोय आणि बाकी देशांची जहाजं आता होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगानं आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेला आम्ही एक प्रकारे सपोर्ट करतोय। म्हणून भविष्यामध्ये आखाती देशांनी या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या कार्गोवर 20% एवढा टेरिफ आम्हाला त्या ठिकाणी द्यावा। मुळातच अमेरिका आणि इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या वर्चस्वाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देऊन एक प्रकारे आपली दादागिरी करतायत आणि हा लढा इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जरी असला तरी आखाती देश असो किंवा आशियामधले भारतासारखे, जपान, साऊथ कोरिया